नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 तारखेला म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 1 मार्चला तुमचं मित्रांनो 10वीचा मराठीचा पेपर आहे. कोणता विद्यार्थी मित्रांनो? 10वीचा मराठी विषयाचा पेपर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारायचे त्याची तुम्हाला माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पेपर कसा सोडवायचा आहे, उत्तरे कुठे शोधायची आहे, प्लसमध्ये मित्रांनो 3 तासांचा तुमचा पेपर असतो. किती तासांचा लक्षात घ्या, 3 तासांचा पेपर आहे. या 3 तासांच्या पेपरमध्ये तुम्ही फक्त मित्रांनो 1.5 तासामध्ये किंवा मित्रांनो फक्त 2 तासामध्ये पेपर कसा लिहू शकतात याची तुम्हाला माहिती मी ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तेही 80 गुणांचा पेपर, तर 80 पैकी 80 गुणांचा पेपर तुम्ही कसा कंप्लीट करणार त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा, नॉलेजेबल असणार आहे. फक्त व्हिडिओला सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, ही ऑफिशियलरित्या बोर्डाकडून आलेली प्रश्नपत्रिका आहे. ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहायला मिळते. 3 तासांचा मित्रांनो पेपर आहे. 80 गुणांच्या मित्रांनो तुमचा पेपर आहे. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी सूचना दिलेल्या असतात. पहिली सूचना असते सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. दुसरी सूचना असते आकृत्या पेननेच काढाव्यात. तिसरी सूचना असते उपजीवित लेखनातील कृतींसाठी सूचना निवेदन आकृतींची आवश्यकता नाही आहे, तसेच या कृती लिहून घेऊ नये असं सांगितलेलं आहे. नंतर मित्रांनो, चौथी सूचना आहे विभाग 5 उपजीवित लेखन प्रश्न क्रमांक 5(अ)(2) सारांश लेखन या घटकांसाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1(ई) अपठित उत्तर वाचून त्या उत्तराचे सारांश लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, 5वी सूचना आहे स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे सांगितलेलं आहे. तर डायरेक्ट मित्रांनो तुमच्या ठिकाणी पहिला विभागाकडे स्टार्ट होतो. विभाग क्रमांक 1 गद्य. तर ह्या गद्य विभागामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी चांगले गुण मिळवायचे असतील तर कसं तुम्हाला मिळवता येईल याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये कोणते प्रश्न येतील त्याची तुम्हाला PDF सुद्धा देखील तयार केली आहे. ती PDF तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. सर्वांनी त्या लिंकला क्लिक करा, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी PDF दिली आहे. ती PDF तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करायची. तुम्हाला कोणती पैसे द्यायची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही चार्जेस नाही. इतर ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागतात, चार्जेस द्यावे लागतात, पण मी तुम्हाला सर्व PDF मटेरियल, सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर सर्वांनी नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली टेलिग्राम चॅनलची. सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळणार. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते PDF बघून घ्या, वाचून घ्या. ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील बोर्डाच्या. ठीक आहे. तर बघा, विभाग क्रमांक 1 गद्य दिलेला आहे. ह्यामध्ये पहिला प्रश्न असतो कृती क्रमांक 1(अ) उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतात. तर पहिले मित्रांनो ठिकाणी प्रश्न असतो कोणते लिहा. यासाठी तुम्हाला 2 गुण दिले जातात. जसं की बघा, नेहमी तिरके बोलणारे कोण आहेत याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. दुसरं आहे बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे कोण आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. याचे तुम्हाला 2 मार्क मिळतात. कुठून शोधायचं त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी बघा, हा पॅराग्राफ दिला जातो. या पॅराग्राफमधून तुम्हाला त्याचे उत्तर शोधायचे असतात. या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रश्नाचे उत्तर मिळतात. ठीक आहे. आता मित्रांनो बघा, तुम्ही जर बघितलं तर हा जो पॅराग्राफ दिला आहे याची तुम्हाला ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहे. नंतर दुसरी कृती असते कृती क्रमांक 2. यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतात. बघा, पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द कोणकोणते आहेत हे तुम्हाला लिहायचे. बघा, या ठिकाणी 1 लिहायचं, या ठिकाणी 1 लिहायचं. याची तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. आता तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो तिसरा प्रश्न असतो पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहे. आता विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो, कारण मित्रांनो हा प्रश्न म्हणजेच स्वमत. आणि स्वमत मित्रांनो हे तुमचं मत तुम्हाला लिहायचं असतं. यासाठी तुम्हाला 3 गुण दिले जातात. आता विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असतील. बघा, पद्यामध्ये असेल, गद्यामध्ये असेल, अजून मित्रांनो भरपूर ठिकाणी असतो. हा प्रश्न मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला लिहायचे, कारण हे तुमच्या हक्काचे मार्क आहे. 10 ते 15 मार्क मित्रांनो. किती? 10 ते 15 मार्क मित्रांनो तुम्हाला फुकटाचे मिळतात. फक्त तुमचं मत तुम्हाला लिहायचे. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही 4-5 विद्यार्थी किंवा 4-5 मित्र जर जमलात तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीची टिंगल मिळवतात किंवा एखाद्या व्यक्तीची गंमत करतात, एखाद्या व्यक्तीची चेष्टा करता. तर त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थी कसे बोलतात तर त्याच प्रकारे मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी ह्या ठिकाणी त्यांचं मत मांडायचं आहे. आता तुमचा पुढचा विद्यार्थी जो बसलेला असेल तो वेगळं मत मांडेल, तुमचा मागचा विद्यार्थी वेगळं मत मांडेल, तुमचा शेजारी जो विद्यार्थी आहे तो वेगळं लिहेल, पण तुमचं जे मत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. एकमेकच्या ठिकाणी मित्रांनो सेम टू सेम लिहायचं नाही, कॉपी करायचं नाही. फक्त मित्रांनो तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. मग आता तुम्हाला मित्रांनो तुमच्या शब्दामध्ये लिहा की तुम्हाला चांगलं वाटतं आहे का वाईट वाटतं आहे, जे असेल ते लिहा. फक्त किती ओळी लिहा? 10 ते 15 ओळी लिहा. किती मित्रांनो? 10 ते 15 ओळी लिहा किंवा मित्रांनो 8 ते 10 ओळी लिहा. 8 ते
ते 12 उडी लिहा. याने तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 3 गुण मिळून जातील. हे 3 गुण तुमच्या हक्काचे असतात म्हणून हा प्रश्न सोडायचा नाही, हा लिहायचा आहे. जे विद्यार्थी हा प्रश्न लिहितील त्यांची टक्केवारी वाढणार आहे. जे विद्यार्थी हा प्रश्न लिहिणार नाही त्यांच्या ठिकाणी टक्केवारी कमी राहणार आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला पुढे सुद्धा आणखी आहे म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो सोमतचा. ठीक आहे, तर बघा हा पाठ असतो उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर यामध्ये मित्रांनो काय असतं, का ते लिहायचं असतं. का ते म्हणजेच काय, तर बघा डॉक्टर माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, त्याचं कारण काय हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याची तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. असे टोटल तुम्हाला 2 गुण मिळतील. हा एक प्रश्न 1 मार्काचा, हा 1 मार्काचा. ठीक आहे, नंतर याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. आता का ते लिहायचे ते तुम्हाला कुठून शोधायचे, तर हा पॅराग्राफ असेल, ह्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला ते शोधायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. नंतर बघा दुसरा प्रश्न मित्रांनो, ह्यामध्ये आकृती पूर्ण करा. डॉक्टर माशेलकर यांच्या माशेल गावातील आठवणी कोणकोणत्या आहेत, तर ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे तुम्हाला 2 गुण मिळतील. ह्या ठिकाणी 1 लिहा, ह्या ठिकाणी 1 लिहा, 2 गुण तुम्हाला मिळतील. आता मित्रांनो बघा सोमत असेल, सोमत म्हणजेच काय तुम्हाला मी सांगितलं की हा प्रश्न तुमचा हक्काचा आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतोय हा प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की 3 गुण तुम्हाला मिळतील. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा प्रश्न होतो. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय 3 नंबरचा प्रश्न. बघा हा प्रश्न येतो पंतांना उपसावं, तर याचे तुम्हाला 3 गुण मिळाले. हा प्रश्न तुमचा हक्काचा, फक्त किती उडी लिहा, 10 ते 15 उडी लिहा हे मी तुम्हाला सांगितलं. हा प्रश्न सोडायचा नाही. हाच प्रश्न मित्रांनो तुम्हाला खाली सुद्धा विचारायचा सोमत म्हणून. तर ती 3 गुण प्लस हे 3 गुण किती गुण झाले मित्रांनो, 6 गुण. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोमत हे 3 गुण प्लसमध्ये मित्रांनो ते 3 गुण, 6 गुण तुम्हाला फुकटाचे मिळाले. फक्त तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे तरच तुम्हाला मिळतील, नाहीतर मग मित्रांनो असे कोणालाही गुण मिळाले असते तर विद्यार्थी टॉप केले असते. म्हणून मित्रांनो ज्याला वाचता येतं, ज्याला लिहिता येतं, चांगलं समजतं, ज्याला या ठिकाणी स्वतःचं मत मांडता येतं त्या विद्यार्थ्याला गुण मिळतात. मग आता मित्रांनो तुम्हाला हे तुमच्यावर आहे की तुम्हाला लिहायचं की नाही, म्हणून सर्वांनी त्यांचं मत नक्की लिहायचं आहे. बघा शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांच्या तुम्हाला जाणवलेले गुणविशेष उदाहरण लिहा. तुम्हाला ठिकाणी मित्रांनो हे लिहायचे, तुम्हाला 3 गुण मिळतील. ठीक आहे, नंतर याचा पाठ असेल उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, योग्य जोड्या लावा, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. तर बघा मित्रांनो ह्या 4 तुम्हाला दिल्या आहे, प्रत्येक जोडीला तुम्हाला ठिकाणी अर्धा मार्क मिळणार आहे. बघा या ठिकाणी गट दिला आहे, ब गट दिला आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला जोड्या लावायचं आहे सूर्य प्रकाश, नंतर मित्रांनो मेघ, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पाणी, नंतर शेतकरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो धान्य, विणकर, नंतर या ठिकाणी वस्त्र, असे तुम्हाला ठिकाणी जोड्या लावायचं आहे. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. या ठिकाणी मी तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला इझिली या ठिकाणी असा प्रश्न येऊ शकतो आणि तुम्ही त्याची इझिली जोड्या लावणार आहात. नंतर बघा मी तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं दुसरा प्रश्न आहे एका शब्दामध्ये उत्तर लिहायचे. आता एका शब्दात उत्तर लिहायचे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. तर बघा पहिला प्रश्न आहे आपल्या विकासासाठी आवश्यक असलेले काय, हे एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. दुसरे आपले पोषण करणारे कोण आहेत, याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, नंतर मित्रांनो विभाग क्रमांक 2 स्टार्ट होतो. विभाग 2 कोणता आहे, पद्य. आता पद्य मित्रांनो तुम्हाला ठिकाणी कसा सोडवायचा हा विभाग, त्याची तुम्हाला माहिती मी सांगतो. पद्य म्हणजेच काय, तर तुम्हाला ठिकाणी कविता दिली जाते, कवितेच्या आधारे कृती करायची असते. तर बघा प्रश्न क्रमांक 2 दिले तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक 2 अ दिला आहे, त्याचा पाठ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर पहिला प्रश्न चौकटी पूर्ण करा, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. ह्यासाठी 1 गुण असेल, ह्यासाठी 1 गुण असेल. मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे, याचं उत्तर इथं लिहायचं आहे. अलगद उतरणारे थेंब, याचं उत्तर इथं लिहायचं आहे. 1 मार्काचा हा प्रश्न असेल, 2 गुण तुम्हाला मिळतील. ठीक आहे, नंतर तुम्हाला ही कविता दिली, ह्या कवितेनुसार तुम्हाला ते उत्तर लिहायचं ह्या कवितेमधून शोधून. ठीक आहे, नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर आकृती 2 येते, आकृती क्रमांक 2. तर यामध्ये असतं बघा झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, एक इथं लिहा, एक इथे लिहा. तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 2 गुण याची मिळतील. ठीक आहे, नंतर बघा तिसरा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील खाली शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. आता पहिला मित्रांनो काय मुकाट, मुकाट शब्दाचा अर्थ काय लिहायचा तो लिहायचा आहे. मुसाफिरचा अर्थ काय तो लिहायचा आहे. संतचा अर्थ काय तो लिहायचा आहे. मौनव्रतचा अर्थ काय तो तुम्हाला लिहायचा आहे. याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर चौथा ठिकाणी प्रश्न आहे काव्य सौंदर्य. जगावं कसं तर हिरव्या झाडासारखं, ह्या ओळीतील अर्थ सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे. याचे तुम्हाला 2 गुण दिले जातील. ठीक आहे, नंतर मित्रांनो याचा अ पाठ स्टार्ट होतो. अ झाला आता आ पाठ स्टार्ट होतो. आमध्ये मित्रांनो काय खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवायची असते. तर बघा मुद्दे दिले असतात. पहिला प्रश्न असतो प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहे ते लिहायचे. नंतर दुसरं आहे प्रस्तुत कवितेचे विषय लिहायचे. तिसरं आहे प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला ठिकाणी ओळी पाहायला मिळतात. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण काय ते लिहायचे. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. हे तुम्ही बघू शकता, हे शब्द तुम्हाला दिले त्यांचा अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे, हे झाल्याच्यानंतर मित्र तुम्हाला ठिकाणी जवळ तुम्ही जर बघितलं हे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला ठिकाणी याचे चांगले गुण मिळतील. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तिसरा विभाग स्टार्ट होतो. तिसरा विभाग कोणता आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, याची तुम्हाला ठिकाणी 6 गुण दिले जातात. आता बघा पहिल्या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवायची, ज्याची तुम्हाला 6 गुण मिळणार आहेत. तर बघा एक पहिलं मित्रांनो टिप लिहा, ह्यावर तुम्हाला टिप लिहायची. दुसरं मित्रांनो स्काय इज द लिमिट, यावर तुम्हाला ठिकाणी ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा. याचे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो हे लिहायचे. हा 3 ऑप्शन दिले, 3 पैकी तुम्हाला कोणते किती लिहायचे, 2 लिहायचे. 1 2 3, 3 पैकी तुम्ही कोणतेही 2 लिहा, 1 गाळून टाकायचे. त्याचे तुम्हाला ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असतील, म्हणजेच तुम्हाला ठिकाणी 6 गुण ह्या ठिकाणी दिले
जातील हे 6 गुण तुम्हाला इझिली मिळतील स्थूल वाचनमध्ये. नंतर विभाग क्रमांक 4 स्टार्ट होतो. कोणता विभाग मित्रांनो? हा भाषा अभ्यास. तुम्ही बघू शकता भाषा अभ्यास हा विषय आहे. तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला गुण मिळवता येतात. तर बघा प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती. तर पहिला प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. बघा तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? याचा तुम्हाला इकडून प्रकार ओळखायचा आहे. नंतर रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा याचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हा जो काही प्रकार आहे हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे, तर तुम्हाला त्याचे गुण मिळतील. ठीक आहे. नंतर बघा दुसरा प्रश्न असतो कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. एक नकारार्थी वाक्य करायचे आणि एक मित्रांनो विधानार्थी वाक्य करायचे, जे तुम्हाला 2 गुण मिळतील. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तिसरा प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. कोणती? 2 लिहायचं आहे. उसाला उदानेने, नंतर गलका करणे, झोकून देणे यापैकी तुम्हाला याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला कोणती 2 लिहायचे याचे तुम्हाला 4 गुण मिळतील. म्हणजेच प्रत्येक एक वाक्यात उपयोग केला तर 2 गुण मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2 लिहायचे तर 4 गुण या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो हा पाठ याचा असतो भाषिक घटकावर आधारित कृती. एक असतं शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहे. पाऊचा समानार्थी शब्द, मधुरचा समानार्थी शब्द लिहायचा, 1 गुण मिळेल. नंतर दुसरा प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुरुवात, स्तुती याचे तुम्हाला 1 गुण दिलं जाईल. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो तिसरा प्रश्न असतो शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा. पायात चप्पल न घालता याचं 1 लिहायचं आहे. वचन बदला. तर गोष्टचं वचन बदलायचं 1, कल्पनाचं वचन बदलायचं त्याची तुम्हाला ठिकाणी 1 गुण मिळेल. नंतर बघा लेखन नियमानुसार लेखन लिहायचं याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. म्हणजेच काय स्वल्पविराम, कॉमा वगैरे जे असेल मित्रांनो, जे काही मित्रांनो विरामचिन्हे ते सर्व वापरून तुम्हाला ठिकाणी लेखन नियमानुसार मित्रांनो हे वाक्य तयार करायचे, जे तुम्हाला 2 गुण दिले जातील. नंतर आता बघा विरामचिन्हे असतात. यामध्ये तुम्हाला विरामचिन्हे वापरायचे असतात व्यवस्थित, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. बघा अरे पण चिठ्ठी मराठीत आहे. नंतर का हे शास्त्रीय सत्य आहे. अरे आता ह्या ठिकाणी मित्रांनो हे कोणतं चिन्ह येईल तुम्हाला ठिकाणी माहिती आहे. तसे चिन्ह द्यायचे आणि तुम्हाला ठिकाणी 2 गुण दिले जातील. नंतर बघा शेवटचा विभाग मित्रांनो या ठिकाणी विभाग 5 उपयोजित लेखन हा सर्वात महत्त्वाचा विभाग असतो. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळतात. ठीक आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. एक असतं मित्रांनो पत्रलेखन, तर याचे तुम्हाला ठिकाणी 6 गुण मिळतात. तर तुम्हाला ठिकाणी पत्रलेखन करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला ठिकाणी बघू शकता पत्रलेखन करा किंवा ठिकाणी सारांश लेखन करा. यापैकी तुम्हाला कोणतं एक करायचे त्याचे तुम्हाला ठिकाणी किती गुण मिळतील? जवळजवळ 6 गुण मिळतील. ठीक आहे. बघा खालील निवेदन वाचा व त्यातील कोणती एक कृती सोडवा. 6 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. एक कोणती सोडवायची असं तुम्हाला एक्झाम्पल दिसेल. ह्यावर तुम्हाला ठिकाणी पत्रलेखन किंवा सारांश लेखन करायचं असतं. नंतर बघा पाठ असतो. यामध्ये खालीलपैकी कोणती 2 कृती सोडवायची 10 गुण मिळतील. प्रत्येक कृतीसाठी तुम्हाला ठिकाणी 5 गुण असणार आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 10 गुण दिले जातील. कोणती 2 सोडवायचे आहे. एकतर जाहिरात लेखन लिहा किंवा बातमी लेखन करा. तुम्ही बघू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी कथालेखन करता आलं पाहिजे. याच्यापैकी कोणतेही एक लिहा. तुम्हाला ठिकाणी 2 लिहा. कोणतेही 10 गुण दिले जातील. ठीक आहे. नंतर मित्रांनो शेवटचं असतं मित्रांनो लेखन कौशल्य. तर लेखन कौशल्यामध्ये खालील लेखन प्रकारापैकी कोणती एक कृती सोडवायची. किती गुण मिळतील? डायरेक्ट 8 गुण तुम्हाला दिले जाईल. एका कृतीसाठी 8 गुण असेल. एक तर प्रसंग लेखन लिहा किंवा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी बघू शकता आत्मकथन करा किंवा वैचारिक लिहा. यापैकी तुम्हाला कोणतंही एक सोडवायचं आहे. डायरेक्ट 8 गुण तुम्हाला दिले जाणार आहे. 8 गुण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे, म्हणून सर्वांनी हा प्रश्न नक्की लिहायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो सर्वात महत्त्वाचे मोठे अपडेट आपण या ठिकाणी बघितले. सर्व या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट बघितला आहे. कसे क्वेश्चन असतात तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मागे तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला, त्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी सर्व प्रश्नपत्रिका दाखवली की कशी तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे कमी वेळेमध्ये. म्हणजेच मित्रांनो जवळजवळ 1.5 तासात ते 2 तासामध्ये तुम्ही ठिकाणी तुमचा पेपर लिहून मोकळे होणार आहात. असा पेपर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. एकदम सोपा पेपर आहे. सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये मिळतात. बाकी मित्रांनो तुम्हाला फक्त तुमचं डोकं वापरता आलं पाहिजे, नॉलेज असेल तर तुम्ही पेपरमध्ये चांगले गुण मिळवता येतील. फक्त मित्रांनो फक्त महत्त्वाचं म्हणजे की फक्त पेपर लिहिण्यावर फोकस करा आणि लवकरात लवकर पेपर कसा कंप्लीट होईल आणि तेही अगदी चांगल्या प्रकारे सुटसुटीत पेपर लिहा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला चांगले गुण मिळतील. नाहीतर भरपूर विद्यार्थी काय करतात, इकडचा प्रश्न तिकडचा प्रश्न तिकडे, तिकडचा प्रश्न इकडे असं करतात. त्यामुळे जो पेपर चेकिंग करत असतात त्यांना सुद्धा ठिकाणी प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कमी गुण मिळतात. असं व्हायला नको, म्हणून पेपर चांगला लिहायचा आहे. अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला PDF हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.